आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं. कधीपर्यंत जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे. 9 वाजलं त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं. आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं. कोणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं. त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे. आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत. ते हे एक प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे. या प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र, ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. काही लोक म्हणतील ही कुठून आणली, कशी आणली? ही आम्ही आणली आहे. अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे. मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा. आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सीज, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जर सरकारनी नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकतं. सुरुवात करत असताना